श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेल्या भाववाढ आणि वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आले एल्गार आंदोलन। धुळ्यात दिनांक 19 व 20 एप्रिल रोजी महाराष्ट्र IAP शाखेच्या राज्यस्तरीय मध्यसत्र उन्हाळी अधिवेशनाचे आयोजन। कै बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय गीत गायन स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न। आणि धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 389 ग्रामपंचायतीचे 50% महिला सरपंच आरक्षण करण्यात आले निश्चित। आता बातमीपत्र विस्ताराने। पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेली भाववाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात धुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करीत एल्गार आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेली भाववाढ आणि वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळ्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एल्गार आंदोलन करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। मेहबूबभाई शेख यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या महागाई वाढ धोरणाच्या विरोधात सदरचे आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात घटले असताना सुद्धा भारतात मात्र भरमसाठ वाढ करून सामान्य नागरिकांची लूट चालवली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। यावेळी गॅस सिलेंडरचे प्रतिकात्मक दहनी करण्यात आले। या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष वाल्मिक मराठे यांच्यासह प्रदेश सचिव भोला सैंदाने, युवक कार्याध्यक्ष निखिल मोमय्या, युवक उपाध्यक्ष रुबाब पिंजारी, युवक सरचिटणीस राजेंद्र चौधरी, युवक उपाध्यक्ष वैभव पाटील, राजू मशाल, बिकानेरकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माध्यमातून प्रांताचे अध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाचा विषय असा आहे का महागाई दरवाढीच्या माध्यमातून पेट्रोल असेल, डिझेल असेल, घरगुती गॅस सिलेंडर असेल, या माध्यमातून सर्वसामान्यांचं या केंद्र सरकार राज्य सरकारने कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे। त्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर हे असं आंदोलन करण्यात येत आहे। आज धुळे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष वाल्मिक भाऊ मराठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। धुळे शहरातील हॉटेल स्वर्ण परिषदे दिनांक 19 व 20 एप्रिल रोजी महाराष्ट्र IAP शाखेच्या राज्यस्तरीय मध्यसत्र उन्हाळी अधिवेशन खानदेशकॉमचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। महाराष्ट्र IAP शाखेच्या राज्यस्तरीय मध्यसत्र उन्हाळी अधिवेशनाचे धुळे शहरातील हॉटेल स्वर्ण स्पर्श येथे दिनांक 19 व 20 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी व आयोजन सचिव डॉक्टर महेश अहिरराव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। सदर परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधील अनेक बालरोग तज्ज्ञ भाग घेणार आहेत। या परिषदेमध्ये साधारणपणे 300 ते 400 बालरोग तज्ज्ञ येतील असा अंदाज आहे। ही परिषद मुख्यतः आपल्या खानदेशातील म्हणजेच धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहे। म्हणूनच या परिषदेचे नाव खानदेशकॉन असे ठेवण्यात आलेले आहे। अशी ही परिषद धुळ्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे। आपला धुळे जिल्हा हा लहान मुलांमधील मुख्य 2 आजारांमुळे त्रस्त आहे। पहिला आजार म्हणजे सिकल सेल ॲनिमिया किंवा थॅलेसिमिया। हा आजार आपल्या सातपुडेच्या भागांमध्ये प्रामुख्याने आढळतो आणि दुसरा आजार म्हणजे कुपोषण। या 2 आजारांमुळे बालरोग तज्ज्ञांपुढे एक मोठे आव्हान या जिल्ह्यांमध्ये आहे। या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमधून नामवंत बालरोग तज्ज्ञ येऊन व्याख्यान देणार आहे। परिषदेचे मुख्य उद्देश म्हणजे या वेगवेगळ्या बालरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला मिळून आपल्या ज्ञानात भर पडणार आहे। या परिषदेत त्यांची व्याख्याने तसेच त्यांचे काही संवाद परिसंवाद आयोजित केलेले आहेत। असे जवळपास 60 बालरोग तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शनासाठी येणार आहेत। हे सर्व बालरोग तज्ज्ञ आपल्याला विषयांमध्ये अतिशय पारंगत आहेत। असे हे बालरोग तज्ज्ञ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, संभाजीनगर, यवतमाळ, उमरगाव या वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन आपल्या व्याख्यान, शोध निबंध तसेच परिसंवाद सादर करणार आहे। याचा फायदा आपल्या भागातील सर्व बालरोग तज्ज्ञांना निश्चितपणे होणार आहे। या परिषदेसाठी आपले धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक या जिल्ह्यांमधून जवळपास 200 ते 300 बालरोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। या नवीन माहितीमुळे नंतर पुढच्या भविष्याच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्या लहान बाळांच्या तब्येतीमध्ये किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये चांगली सुधारणा होईल। पहिल्या दिवशी परिषदेमध्ये लहान मुलांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या लसी, त्यांचे उपयोग व त्यांचे साईड इफेक्ट्स तसेच नवीन लसी याच्यावरती चर्चा होणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलांमधील हृदयरोग आजार, स्थूलपणा, कावीळ, बालदमा, लहान मुलांमध्ये रक्तस्राव तसेच लहान मुलांमधील गंभीर न्यूमोनिया
इत्यादी विषयावर चर्चासत्र होतील, अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी, शनिवारी विशेषतः वेगवेगळ्या लशी ज्या असतात त्याच्यावरती चर्चा होणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण लहानपणापासून घेतलेलं आहे किंवा BCG, पोलिओ, कावीळ वगैरे वगैरे लशी असतात. त्यामध्ये नवीन नवीन काय शोध निघालेले आहेत किंवा त्याच्यात काय नवीन नवीन फायदे आहेत किंवा नवीन कोणत्या लशी आलेल्या आहेत. तसेच आता गव्हर्नमेंटमध्ये जे वॅक्सिनेशन चालू आहे त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत. नंतर आपण श्वानदंश म्हणतो किंवा डॉग बाईट म्हणतो, त्याच्यानंतर नवीन काय निघालेलं आहे किंवा असे अनेक विभाग आहेत. तर त्या लशींवरती संपूर्ण वर्कशॉप जे आहे ते पहिल्या दिवशी घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये जवळपास 6 ते 8 तास हे वर्कशॉप चालणार आहे आणि यासाठी औरंगाबाद, नागपूर, इकडनं कोल्हापूर, इकडनं तज्ज्ञ मंडळी येऊन आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. आणि ते मार्गदर्शन करताना मग आपल्या पुणे जिल्ह्यातील जेवढे जवळपास खानदेशातील सगळे बालडॉक्टर उपस्थित राहतील आणि यांना नक्कीच फायदा होईल. या वेगवेगळ्या याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लहान मुलांमधील हृदयरोग आजार, लहान मुलांमधील दमा, लहान मुलांमधील स्थूलपणा, असे अनेक आम्ही हे घेतलेले आहेत, कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हे काही डॉक्टर्स आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील. त्याच्यामध्ये चलचित्र पण असतील. त्याच्यानंतर ह्याच्याबरोबरच आम्ही 2 परिसंवाद ठेवलेले आहेत की ज्या परिसंवादामध्ये एक परिसंवाद जो आहे ते आपले जे सिनियर बालरोगतज्ञ होते डॉक्टर GR आगेवाल यांच्या नावाने एक परिसंवाद ठेवलेला आहे. आणि आताही अजूनही जे ऍक्टिव्ह आहेत, आमचे आयडॉल आहेत, आदर्श आहेत, असे डॉक्टर DK काबरे सर यांच्या नावाने एक आम्ही परिसंवाद आयोजित केलेला आहे. असे 2 परिसंवाद आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि या परिसंवादामध्ये पण मोठ्या मोठ्या म्हणजे पौगंडावस्थेत मुलांना कोणकोणत्या लशी देता येतील, तसेच न्यूमोनियाचे काय काय नवीन प्रकार आहे, ट्रीटमेंट आहे, ह्याच्यावरती हा विशेष सविस्तर संवाद होणार आहे. ह्या परिषदेला आम्हाला मुख्य म्हणजे आमच्या महाराष्ट्र IAPचे अध्यक्ष डॉक्टर संजय पातमोडे सर जे नागपूरहून येतात, तसंच सेक्रेटरी डॉक्टर अमोल पवार की जे ॲक्च्युली आपल्या खानदेशातलेच आहेत आणि जे सकाळला असतात ते सेक्रेटरी आहेत, आणि ट्रेजरर डॉक्टर रवींद्र सोनवणे यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्यांच्या या सहकार्यामुळेच ही परिषद आहे ही आम्ही या ठिकाणी आयोजित होऊ शकलेली आहे. ही परिषद आयोजित करणं हा एका माणसाचं काम नसतं. ते आमच्या धुळ्यातील सर्व बालरोगतज्ञ संघटना याच्यासाठी झटत आहेत. धुळे, नंदुरबार इथले सगळे बालरोगतज्ञ याच्यासाठी अहोरात्र झटत आहे. विशेषतः मी नाव घेईन डॉक्टर महेश आयराव सर, डॉक्टर जगदीश मात्रे, डॉक्टर अरुणा जोशी, डॉक्टर नीता आटकर, डॉक्टर जयंत देवरे, डॉक्टर सुनील पगारे, डॉक्टर विलास वाडेले, डॉक्टर सुरेश वसईकर, डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर पुरुषोत्तम मराठी, डॉक्टर सचिन ढवळे, आमचे अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे, डॉक्टर परीक्षित देवरे, डॉक्टर दादाभाई पाटील, डॉक्टर अविनाश सेंदाळे, डॉक्टर अभिनय दरोडे, डॉक्टर कुणाल मेहता, डॉक्टर योगेश सावंके, डॉक्टर स्वाती सोनवणे, डॉक्टर मिलिंद सनेर, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, डॉक्टर सुधीर संघवी, डॉक्टर श्री निलेश जाधव, आमचे असिस्टंट श्री हेमंत चौधरी, आमचा विवेक भंडारी, या सगळ्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मदत केलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. आणि अशा हा कार्यक्रम 2 दिवसाचा आहे. हा महत्त्वाचं म्हणजे हा प्रथम होतोय धुळे जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाला विशेष आमच्या दृष्टीने महत्त्व आहे. महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य आणि काही बापूसाहेब गदमाळे गुरुजी व्याख्यानमाला समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय गीत गायन स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि कै बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला समिती धुळेतर्फे आयोजित राष्ट्रीय गीत गायन स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. बापूसाहेब गदमाळी यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मोहनदादा सोनवणे यांचा लोकनायक पुरस्कार प्राप्तीबद्दल, BN बिरारी, विजय जगताप यांचा ऐराणी गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, कुमारी पल्लवी सूर्यवंशी यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल, दीपेश महाजन यांची कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल व जागृती महाजन यांची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल, तसेच पूजा सोमवंशी यांचा MDS उत्तीर्ण झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा फुले विचार मंच प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अण्णा माळी, संस्थाध्यक्ष मिलिंद सोनवणे, विश्वस्त ॲडव्होकेट बाळासाहेब सोनवणे, कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे, BS जाधव, VN बिरारी, उपप्राचार्य मानकर, मुख्याध्यापक जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मला समिती या ठिकाणी तयार केली आहे. ती व्याख्यानमाला समिती आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक सप्ताह साजरी केला. 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जी आपण जयंती असते तर त्या दिवशी गीत गायन स्पर्धेचा एक छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. आपण बघितलं स्पर्धकांना आपण बक्षिसं दिली, विजेते झाले त्याच्यात त्यांना आपण एक बक्षिसं या ठिकाणी दिली. त्याचप्रमाणे 14 एप्रिलला देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन आणि आज 17 एप्रिलला उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब कदम आणि गुरुजी यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी त्या निमित्ताने एक अभिवादनाचा कार्यक्रम आणि जे स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असा हा सप्ताहभर या ठिकाणी आपण हे कार्यक्रम साजरे केले. त्याच पद्धतीने आपल्या समाजातील किंवा आपल्या संस्थेतील जे काही कुणी विद्यार्थी आहेत किंवा समाजामध्ये ज्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे, एक त्या ठिकाणी ते एक आपले आयडॉल ठरावे अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलं त्या गुणवंतांचा देखील मान्यवरांचा देखील सत्काराचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब दिलीप जयरामजी सोनवणे, संस्थेचे ट्रस्टी ॲडव्होकेट बाळासाहेब यांचा आपण या ठिकाणी जननायक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. ते उद्यान पंडित बापूसाहेब कदम आणि गुरुजी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मोहन जयरामजी सोनवणे, सभागृह नेत्या आमच्या भगिनी माननीय भारतीताई माळी, जाधव सर, ऐराणी कलाकार, जे आपल्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष अण्णासाहेब शंकररावजी बघा माळी यांचा वारसा पुढे या ठिकाणी चालवत आहे. धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 389 ग्रामपंचायतींचे 50% महिला सरपंच आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे गुरुवारी आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 389 ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पदाचे सन 2025 ते 30 या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनुसूचित जातीसाठी 21 पुरुष, 11 महिला, अनुसूचित जमातीसाठी 73 पुरुष, 37 महिला, इतर मागास प्रवर्गासाठी 100 पुरुष, 50 महिला आणि जनरलमध्ये 195 पुरुष आणि 95 महिला असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, नायब तहसीलदार गोपाल पाटील, दीपक पाटील, कैलास संधाने, शुभम सूर्यवंशी आदी उपस्थित होते. ती आजची तळपाटी आणि धावडे या 3 ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिला करता आरक्षित होत आहेत आणि आपल्याला 3च करायच्या होत्या, त्याच्यामुळे 3 ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीकरिता एकूण पदे सरपंचाची 26 आहेत. त्यापैकी आपल्याला 13 महिलांच्या करिता आरक्षित करावायचे आहेत. या 26 ग्रामपंचायती आपल्याला आधी वाचून दाखवतो. अजन्ने, चिमठावळ, इस्पूर, जखाणे, जसाणे, जोगशेरू, कदाणे, कंचनपूर, जुनेकोडदे, कुरुकवाडे, खर्दे बुद्रुक, लोहगाव, वसमाणे, लंगाणे, मळसर, वडोदे, विक्वेर, मुळावत, बिलाणे, बिगर, नेवाडे, निशाणे, परसामळ, कुमरे, रहीमपुरे, वायपूर, वरपाडे, वरसूस, वारोड, विक्रम आणि 26वी आहे नवे कोडदे. वरील या 26 पैकी आपल्याला 13 सरपंच पद आरक्षित करायचे आहेत. तर 13 सरपंच पद आपण एकूण 14 ग्रामपंचायती आहेत आपल्याला. ज्या उर्वरित 12 ग्रामपंचायती आहेत त्यांचं मागील याच्यात सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असते ते आपण वगळले आहेत. या 14 पैकी आपण 13 ग्रामपंचायती महिला सरपंच पदाकरता आरक्षित करणार आहोत. त्या 14 ग्रामपंचायती आहेत चिमठावळ, इस्पूर, जसाणे, कदाणे, कंचनपूर, जुनेकोडदे,
लोहगाव वसमाने, लंगाणे, मळसर वडोदे विक्वेर, रहीमपुरे, वर्सोस, वारोड आणि नवे कोडदे या 14 ग्रामपंचायतींपैकी आपण 13 ग्रामपंचायती चिठ्ठ्या काढून महिला अनुसूचित जमाती सरपंचाकरता आरक्षित करणार आहोत. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेल्या भाववाढ आणि वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आले एल्गार आंदोलन. धुळ्यात दिनांक 19 व 20 एप्रिल रोजी महाराष्ट्र IAP शाखेच्या राज्यस्तरीय मध्यसत्र उन्हाळी अधिवेशनाचे आयोजन. कै बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय गीत गायन स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न. आणि धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 389 ग्रामपंचायतीचे 50% महिला सरपंच आरक्षण करण्यात आले निश्चित. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.